Gravitation. Gravitation. First point, Newton's universal law of gravitation. Newton's universal law of gravitation. न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणतो? जगातला कोणताही एक पॉईंट मास जगातल्या कोणत्याही दुसऱ्या पॉईंट मासला नेहमी ॲट्रॅक्टच करतो काहीतरी फोर्सनं. त्या फोर्सला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतात. जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स डायरेक्टली प्रश्न असतो प्रोडक्ट ऑफ मासेसला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो दोघांच्या मधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला. दॅट मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इन्व्हर्स प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. इन्व्हर्स स्क्वेअर लॉ फॉलो करतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्व्हर्स स्क्वेअर लॉ फॉलो करतो आणि ग्राफ असा येतो. ओके. तर जगातला कोणताही एक पॉईंट मास जगातल्या कोणत्याही दुसऱ्या पॉईंट मासला नेहमी अट्रॅक्टच करतो काहीतरी फोर्सनं. त्या फोर्सला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात. जो फोर्स डायरेक्ट असतो M1 आणि M2च्या प्रोडक्टला आणि इन्व्हर्स प्रोपोर्शनल असतो आरच्या स्क्वेअरला. आणि तिथे एक कॉन्स्टंट येतं कॅपिटल G M1 M2 बाय आर स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इंडिपेंडेंट असतो दोन मासेसच्या मधल्या इंटरव्हेनिंग मीडियमला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडेंट ऑफ मीडियम. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या काही प्रॉपर्टीज. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची पहिली प्रॉपर्टी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. दुसरी प्रॉपर्टी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक सेंट्रल फोर्स असतो. सेंट्रल फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स अलॉंग अ लाईन जॉइनिंग सेंटर ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स. कंझर्वेटिव्ह फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ कंझर्वेटिव्ह फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कंझर्वेटिव्ह फोर्स काय? कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सने केलेलं वर्क किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्टमध्ये केलेलं वर्क हे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी बनते. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्शन रिॲक्शन पेअर बनवते. म्हणजे M1 हा मास M2ला जेवढ्या फोर्सनं ओढतो तेवढ्याच फोर्सने M2 हा मास M1ला ओढतो. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोड्युसेस ॲक्शन रिॲक्शन पेअर. अजून एक प्रॉपर्टी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इंटरव्हेनिंग मीडियमवर डिपेंड नसतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडेंट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ इंटरव्हेनिंग मीडियम. इंटरव्हेनिंग मीडियम म्हणजे दोन मासेसच्या मध्ये खार कबूतर डोली डस्टर पिंजर काही असू द्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर फरक पडत नाही. जर आपण तिसऱ्या कोणताही मास आणून ठेवला तर दोन मासेसच्या मध्ये तरीसुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोन मासेसच्या मधला चेंज होत नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडेंट ऑफ थर्ड मास. सो इन शॉर्ट जगातला कोणताही पॉईंट मास किंवा स्पेरिकल मास जगातल्या कोणत्याही दुसऱ्या पॉईंट मास किंवा स्पेरिकल मासला नेहमी अट्रॅक्टच करते काहीतरी फोर्सनं. त्या फोर्सला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतात. जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो प्रोडक्ट ऑफ मासेसला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो दोघांच्या मधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला. आणि तिथे एक कॉन्स्टंट पडतं कॅपिटल G. त्या कॅपिटल Gला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात. WHERE वेअर कॅपिटल G इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. वेअर कॅपिटल G इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर असते. जी इंडिपेंडेंट असते इंटरव्हेनिंग मीडियमला किंवा कोणत्याही गोष्टीला ती कधी चेंज होत नाही. ओके. तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे जे डायमेन्शन्स आहेत ते असतात न्यूटनचं M1, न्यूटनचं L1 आणि मीटर स्क्वेअरचं L2 असं L3, न्यूटनचं T-2 आणि पर kg स्क्वेअरचं M-2 होतं. हे M-1 होतं. सो M1 L3 T-2. आता आपल्याला पाहायचं आहे की खूप सारे पॉईंट मासेसच्या मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन मल्टिपल पॉईंट मासेस. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन मल्टिपल पॉईंट मासेस. ग्रॅव्हिटेशनल
force, gravitational force between multiple point masses, gravitational force between multiple point masses. सपोज M1 M2 आणि M3 असे 3 मासेस आहेत. M1 M2 आणि M3 असे 3 मासेस आहेत आणि हे 3 मासेस या कॅपिटल एमवर किती फोर्स लावतात हे काढायचं असेल तर M1 पासून कॅपिटल एम किती डिस्टन्सवर आहे R1. M2 पासून कॅपिटल एम किती डिस्टन्सवर आहे R2. M3 पासून कॅपिटल एम किती डिस्टन्सवर आहे R3. तर M1 कॅपिटल एमला कितीने ओढतो F1. M2 कॅपिटल एमला कितीने ओढतो F2 आणि M3 कॅपिटल एमला कितीने ओढतो F3. तर त्या कॅपिटल एमवर लागणारा जो रिझल्टंट फोर्स आहे, कॅपिटल एमवर जो लागणारा रिझल्टंट फोर्स आहे, दॅट रिझल्टंट फोर्स इज वेक्टर ॲडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल फोर्सेस, वेक्टर F1 प्लस वेक्टर F2 प्लस वेक्टर F3. हे फाइंड आउट करण्याची एक सिंपल मेथड आहे. काय करायचं, आपल्याला फक्त अँगल्स माहिती असायला हवेत आणि आपण सांगू शकतो जर F1 θ1 अँगल बनवत असेल, F2 θ2 अँगल बनवत असेल आणि F3 θ3 अँगल बनवत असेल तर F1 cos θ1 I कॅप सॉरी F2 cos θ2 I कॅप मायनस F1 cos θ1 I कॅप प्लस F3 cos θ3 I कॅप. म्हणजे सगळे एक्स ॲक्सिसवरचे ॲड करून घ्यायचे फोर्सेस. ऑल फोर्सेस अलॉंग एक्स ॲक्सिस मायनस F1 cos θ1 I कॅप प्लस F2 cos θ2 I कॅप प्लस F3 cos θ3 I कॅप. मग सगळे वाय ॲक्सिसवरचे ॲड करून घ्यायचे फोर्सेस. जसं F1 sin θ1 J कॅप प्लस F2 sin θ2 J कॅप मायनस F3 sin θ3 J कॅप प्लस F1 sin θ1 J कॅप प्लस F2 sin θ2 J कॅप प्लस नाही आहे त्यावेळेस मायनस येते मायनस F3 sin θ3 J कॅप. मग फायनली रिझल्टंट फोर्स कसा घ्यायचा, रिझल्टंट फोर्स इज सगळे एक्स ॲक्सिसवरचे ॲड केलेले I कॅप प्लस सगळे वाय ॲक्सिसवरचे ॲड केलेले J कॅप. असा येऊन जातो रिझल्टंट फोर्स बिटवीन मल्टिपल पॉईंट मासेस. आता पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. काय ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी काय म्हणते, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी म्हणजे स्पेसमध्ये कुठेही m एवढ्या मासवर जर F एवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असेल तर त्याच ठिकाणी ठेवलेल्या +1 कुलमवर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो. m एवढ्या मासवर F एवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असेल तर 1 किलोवर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो, त्याला ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी म्हणतात. काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. ओके. आणि ज्या डायरेक्शनमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो त्याच डायरेक्शनमध्ये ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी काम करते. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीचं युनिट न्यूटन पर
kg आणि डायमेन्शन्स m0 l1 t-2 ॲक्सलेरेशन सारखे, बिकॉज फोर्सला मासने डिवाइड केलं तर ॲक्सलेरेशन येते ना. तसं ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी एक वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. नेहमी लक्षात ठेवा, स्पेसमध्ये कुठंही ठेवलेल्या m एवढ्या मासवर, m एवढ्या मासवर जर f एवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असेल तर स्पेसमध्ये ठेवलेल्या 1 किलोवर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो त्याला काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. स्पेसमध्ये कुठे ठेवलेल्या m एवढ्या मासवर f एवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असेल तर स्पेसमध्ये ठेवलेल्या 1 किलोवर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. कळेल का? आता कन्सेप्ट अशी आहे की एखाद्या ठिकाणी जर आपल्याला माहिती आहे की I एवढी ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी आहे, एखाद्या ठिकाणी I एवढी ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी असेल तर आपण काय म्हणू शकता की तिथं ठेवलेल्या m एवढ्या मासवर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो, mi. म्हणजे जर समजा 1 किलोवर I एवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असेल तर m किलोवर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो, mi. कळालं का? जर 1 किलोवर I एवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असेल तर m किलोवर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो, mi. कळालं का? ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. आता ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू पॉईंट मास, महत्त्वाचा पॉईंट आहे. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू पॉईंट मास. म्हणजे आपल्याकडे समजा एक पॉईंट मास आहे कॅपिटल M. समजा आपल्याकडे एक पॉईंट मास आहे कॅपिटल M. तो मास त्याच्यापासून r एवढ्या डिस्टन्सवर असलेल्या 1 किलोवर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतो, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला F म्हणायचं नाही, I म्हणायचं. काय म्हणायचं, I इज इक्वल टू कॅपिटल G, M1च्या जागी कॅपिटल M, M2च्या जागी 1 जी लिहायची गरज नाही, डिवाइड बाय r². हा आला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला. +1 म्हणजे 1 kgवर लागलेल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. 1 kgवर लागलेल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. तर इथून हे पण क्लिअर होतं की ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी I इज ऑल्सो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r². ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी I इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r². जर आपल्याकडे आपण जर ग्राफ काढला I वर्सेस rचा तर तो ग्राफ असा येतो. ओके. पण नेहमी लक्षात ठेवा, वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर इन वेक्टर फॉर्म आरची डायरेक्शन कशी असते, फॉरवर्ड. वेक्टर फॉर्ममध्ये सांगायचं असेल तर कॅपिटल M एवढ्या मासपासून वेक्टर R एवढ्या पोझिशनवर 1 किलो आहे, त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी कोणत्या डायरेक्शनमध्ये लागते, आरच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये लागते ना. म्हणजे कॅपिटल M एवढा मास त्याच्यापासून R एवढ्या डिस्टन्सवर ठेवलेल्या +1 kgवर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतो, त्याला त्या कॅपिटल Mची ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी म्हणतात, वेक्टर I. आणि वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचंच असेल तर वेक्टर I इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M बाय r² इंटू r कॅप लिहायचं, नाही तर मायनस द्यावं लागते. हे मायनस द्यावंच लागते कारण ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी आणि वेक्टर R म्हणजे त्या बॉडीचा पोझिशन वेक्टर हे अपोजिटली डायरेक्टेड आहे. म्हणून खरं तर I वर्सेस Rचा ग्राफ असा येतो, +I -I आणि ग्राफ खरं तर निगेटिव्ह साईडने येतो. म्हणजे हा ग्राफ येत नाही, ग्राफ हा येतो.
आणि आपल्याला म्हणता येतं की आय इज इनवर्स प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर बट इन अ अपोजिट डायरेक्शन. कळेल का? पॉईंट मासची ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी कळली. मग आय इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम डिवाइड बाय आर स्क्वेअर. पॉईंट मासची ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी झाल्यानंतर खूप साऱ्या पॉईंट मासेसची ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी म्हणजे खूप सारे पॉईंट मासेस मिळून एका किलोवर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतात. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू मल्टिपल पॉइंट masses. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू मल्टिपल पॉइंट मासेस. सपोज आपल्याकडे एक मास M1 आहे, दुसरा मास M2 आहे, तिसरा मास M3 आहे. हे तिन्ही मिळून या पॉईंटवरच्या 1 kg वर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतात त्याला म्हणायचं सगळ्यांची रिझल्टंट ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. M1 पासून 1 kg किती डिस्टन्सवर आहे R1, किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो I1. तर M2 पासून 1 kg किती डिस्टन्सवर आहे R2, M3 पासून 1 kg किती डिस्टन्सवर आहे R3. तर I2 आणि I3. जर आपल्याला M1 M2 आणि M3 तिघांनी मिळून एका पॉईंटवर ठेवलेल्या +1 kg वर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावला हे काढायचं असेल म्हणजे तिन्ही पॉईंट मासेसची, पॉईंट मास M1, पॉईंट मास M2 आणि पॉईंट मास M3 या तिघांची जर रिझल्टंट ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी काढायचं असेल तर आपल्याला वेक्टर ॲडिशन करावी लागेल. रिझल्टंट ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू I1 प्लस वेक्टर I2 प्लस वेक्टर I3 वेअर I1 इज कॅपिटल G M1 बाय R1 स्क्वेअर, M1 ची ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी, I2 इज कॅपिटल G M2 बाय R2 स्क्वेअर अँड I3 इज थर्ड मासची ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी कॅपिटल G M3 बाय R3 स्क्वेअर. आणि आपल्याला स्केलर नाही तर वेक्टर ॲडिशन करायचे आहे. जमत नसली तर एक सिंपल मेथड, ती मेथड म्हणजे कंपोनंट्स पाडायचे. थोडक्यात I1 cos theta 1, I2 cos theta 2 आणि I3 cos theta 3. तर सगळे एक्स ॲक्सिसवरच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी ॲड करायच्या, समेशन IX म्हणायचं त्याला आणि I कॅप देऊन टाकायचं. काय ते I1 cos theta 1 मायनस I कॅप प्लस I2 cos theta 2 प्लस I कॅप प्लस I3 cos theta 3 I कॅप. सगळ्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी अलॉंग y ॲक्सिस. IY is equal to I1 sin theta 1 j cap, I2 sin theta 2 j cap and I3 sin theta 3 j cap plus I1 sin theta 1 j cap plus I2 sin theta 2 j cap plus I3 sin theta 3 j cap. Third one is negative, so minus I3 sin theta 3 j cap येते. आणि अशा प्रकारे आपल्याला रिझल्टंट ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी काढायचं असेल म्हणजे तिन्ही